नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे, जेणेकरून बऱ्याच जणी मला प्रश्न विचारतात की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहेत, पॅटर्न कशा पद्धतीने वापरायचा आहे, किंवा ब्लाऊज ची मापे गळा पाठीमागेलचा गळा असेल किंवा पुढचा गळा असेल कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे, किंवा साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने बनवायचा आहे, अगदी तुम्हाला सविस्तर माहिती मी दिलेली आहे या व्हिडिओमध्ये। जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील। आणि जेणेकरून तुम्हाला समजलं नसेल तर मागचे भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत तेही माझ्या चॅनलवर पाहायचे आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल। जेणेकरून शेअर तुम्हाला दुसऱ्यांना कोणाला करायचं असेल तर तिथे तुम्ही करू शकता, पण तुम्हाला सबस्क्राइब याच्यासाठी करून ठेवायचं आहे की तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे असेल आणि उद्या जी व्हिडिओ जे आहेत ते आपले अपलोड होत असतात दररोजचे, त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला जास्त माझ्या चॅनलवर जाण्याची गरज लागत नाही, त्यासाठी सबस्क्राइब करायचं आहे। चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। जेणेकरून तुमचे 2-3 दिवस झाले मी पेपर कटिंगचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत। 28 ते 30 साईजचे हे दोन जे आहेत ते फोरटक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग टाकलेले आहेत। तर तेही तुम्हाला पाहिजे असतील आणि त्याच्या पुढचे जी साईज आहेत तेही तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगू शकता। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाऊजवरून मापे घेऊन पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचे आहे ते व्यवस्थित असं सांगणार आहे। तर पाहू शकता इथे घेतलेले आहेत मी हे 2 अस्तर ठेवून कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरून मापे जे आहेत ती तुम्हालाही समजलं पाहिजे की तुमच्याकडेही तुम्ही पॅटर्न ऑर्डर केलेले असते पॅटर्न, तर कशा पद्धतीने त्याला यूज करायचं आहे ते व्यवस्थित असं सांगणार आहे। जेणेकरून कमी जास्त ज्या कशा पद्धतीने करायचं असते किंवा उंची कशी वाढवायची असते हे सर्व जे काही आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे। तर इथे मी एकावर एक 2 अस्तर जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत, पाहू शकता या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। तसंच आपल्याला ब्लाऊज वरून जे आहे ते आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात आपल्याला ज्या साइडने हुके लावलेले आहेत त्या साइड पासून ते बाही जिथे जॉईंट केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला टेप जो आहे तो असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। तर हा 8.5 भरत आहे, तर म्हणजे आपला हा ब्लाऊज किती साईजचा आहे, तर हा ब्लाऊज आहे आपला किती साईजचा, तर हा आहे 34 साईजचा। आता 34 साईज घ्यायची आहे आपल्याला, त्या अगोदर आपण उंची ही चेक करणार आहे। तर हा आपण उंची जी आहे ती चेक करून घेणार आहे। पाहू शकता तयार 13 आहे, या ब्लाऊजची उंची किती आहे, तयार 13। तर मला त्यांनी उंची जी आहे ती वाढवायला सांगितलेली आहे। तर आता मी इथे 34 साईज जी आहे ती काढून घेणार आहे। तर हे पहा 34 साईज इथे आपली निघलेली आहे। तसंच आपल्याला घ्यायचं आहे साइड पीस कटोरी। या पद्धतीने आपण हा सेट जो आहे तो तयार केलेला जो असतो त्याच्यातला 34 साईज साइड पीस घेतलेला आहे आणि कटोरी ही आपल्याला 34 साईज घ्यायची आहे। तर हे पहा कटोरी ही मी 34 साईजची घेतलेली आहे। आता राहिलेले आहे आपल्याला बाही आणि क्रॉस पट्टी। तर हे घेतलेलं आहे पूर्ण मी पॅटर्न जे आहे ती घेतलेले आहेत। आता अगोदर आपल्याला हा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे पाठीचा आणि पॅटर्नची उंची चेक करायची आहे। पाहू शकतात पॅटर्नची उंची तयार 13.5 प्लस 1 इंच, अगदी परफेक्ट। ज्या महिलांचं 13.5 उंची आहे त्यांच्यासाठी याच्यात कमी जास्त करायचं नाहीये आपल्याला। ज्यावेळेस तुम्हाला उंची वाढवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही खालच्या साईडने उंची वाढवून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला कमी करायचं आहे तर तुम्हाला आहे असा पॅटर्न आखून घ्यायचा आहे आणि हा पॅटर्न जितकी तुम्हाला उंची कमी करायची तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यावरही मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे। तर म्हणजे की बऱ्याच जणींना प्रश्न पडत आहे की अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतात का,
ते मी तुम्हाला इथे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की मी जी काम करत आहे ती कस्टमरचेच कामे भरपूर सारे माझ्या पॅटर्नवरून करत असते, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न आहे ती प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत। अशा पद्धतीने मी हा पाठीचा पार्ट जो आहे तो आखून घेतलेला आहे। आता आपल्याला पाठीमागलची गळ्याची उंची चेक करायची आहे। जितकी पाठीची तयार पट्टी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला शिलाईसाठी पावणे 1 चा पॉइंट घ्यायचा आहे, कारण तयार जितके आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पावणे 1 एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर परफेक्ट हा गळा जो आहे तो त्यांना यूज होत आहे, जेणेकरून आपल्याला कमी जास्त कुठेच करायचा नाहीये। कारण हा गळा जो आहे तर 9.5 चा आहे, म्हणजे आपला तयार होणार आहे 9, तर याच्यात मी काहीच कमी केलेलं नाही। ज्या महिलांचा 9 इंच गळा आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे। ज्यावेळेस तुम्हाला गळ्याची उंची वाढवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही असं खाली घ्यायचं आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला कमी करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला असा वर घ्यायचा आहे आणि हा कमी करायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही कमी करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घ्यायचा आहे। तसंच आपल्याला कमी उंची करायची असेल तर खालच्या साईडने या पद्धतीने जितकी कमी करायची तितकी खालच्या साईडने करायची आहे आणि वाढवायची असेल तर खालच्या साईडने सोडायचं आहे। वरची जी बाजू आहे ती या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। तर त्याच्यावर व्हिडिओ मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता इथे मी टाकणार आहे, पाहू शकता, साइड पीस। आता साइड पीस तुम्ही इथेही टाकून घेतला तरी चालतंय, कारण आपण इथे बाहीची कटिंग करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी या साइडने घेणार आहे साइड पीस, कारण आपण पाठीमागलचा पार्ट कमी जास्त केलेला नाहीये। कटिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, जी आपण आखून घेतलेला आहे, ह्या आखून घेतलेला जो भाग आहे आतल्या साइडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तसंच आपल्याला इथे कटोरी ठेवायची आहे या पद्धतीने। अशा पद्धतीने कटोरी ठेवली, आपल्याला ही जी साइड आहे काजी बटन पट्टीकडची जी साइड आहे त्या साइडने कटोरी व्यवस्थित अशी त्रिकोणी आकार आला पाहिजे। हा भाग जो आहे तो सरळ पाहिजे आणि आपल्याला या कटोरी पासून सिंगल कटोरी पासून डबल कटोरी बनवायची आहे। त्यावेळेस तुम्ही कटोरी अशी आल्हाद वरच्या साइडला अर्धा इंच वर घ्यायची आहे आणि इथून तुम्हाला ही झाली आपली सिंगल कटोरी पासून डबल कटोरी या पद्धतीने। तसंच आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती इथे ठेवून घ्यायची आहे। अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये आणि खूप सोपी पद्धत झालेली आहे। तुम्हाला कटोरी ब्लाउज कट करायचे असेल किंवा प्रिन्स कट करायचा असेल तर अशा पद्धतीने मी काम जे आहे कस्टमरचे तर करत असते। आणि इथे घ्यायचे आहे आपल्याला बाही। आता बाहीची लांबी चेक करायची आहे आपल्याला। तयार बाहीची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने बाहीची लांबी जी आहे ती मी तयार 5.25 आहे। या बाहीची लांबी किती आहे, 5.25। मग इथे किती घेणार आहे मी, ही आहे आपली 4.5। ज्या महिलांची 4.5 आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे, म्हणजे 5.5 ची आहे। आता आपण इथे काय करणार आहेत, अगोदर इकडच्या साइडने आपण याला जॉईंट देणार आहेत। फक्त मोंड्याच्या साइडने आपण नंतर स्टिच करताना जॉईंट देणार आहे। तर अशा पद्धतीने हे आखून घेतलेलं आहे। आता आपल्याला 5.25 प्लस आपल्याला 1 इंच लागणार आहे। तर 6.25 वर मार्किंग करायची आणि हा पॅटर्न सरळ असा वरती सरकवून घ्यायचा। हे पहा, आपण इथे काय केलेलं आहे, मग आपण इथे उंची वाढून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण बाहीची उंची वाढून घेतलेली आहे। आता हे पूर्ण मी आखून घेतलेलं आहे। तर तुम्हाला पुढील गळा जो आहे तो कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही कमी करायचा असेल तर हा पॅटर्न तुम्हाला अगोदर आखून घ्यायचा आणि हा आकार जो आहे तो इथे तुम्हाला अशा पद्धतीने वर आखून घ्यायचा, म्हणजे आपला हा भाग कमी होतो। वाढवायचा असेल तर तुम्हाला हा पॅटर्न इथे जितका वाढवायचा आहे तितका तुम्ही असा ठेवायचा आणि व्यवस्थित अशी आखून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे कमी जास्त कसा करायचा आहे पुढचा गळा तोही तुम्हाला इथे सांगितलेला आहे। आता हे पूर्ण मी कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाउज पीस वरही कट करून दाखवणार आहे।
तर हे पहा, अशा पद्धतीने हे कट केलेलं आहे अगदी कमी वेळेमध्ये. आता आपल्याला हे जी ब्लाऊज आहे तेही व्यवस्थित असे ठेवून हे दोन्हीही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हा जो आहे ना याला प्रेस करून घेणार आहे मी नंतर, कारण हा तुम्हाला नंतर मी कट करून दाखवणार आहे. कारण खूप त्याला असं चुरगळल्यासारखा झालेला आहे तो ब्लाऊज. तुमच्याकडे बी अशा पद्धतीने जर ब्लाऊज आला तर तुम्हीही त्याच पद्धतीने ब्लाऊज प्रेस करायचा आहे ब्लाऊज पीस, आणि त्याच्यानंतरच ब्लाऊज जे आहे ती कट करून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित असा कट झाला पाहिजे. आता तुम्हाला एकच ब्लाऊज मी कट करून दाखवणार आहे, जेणेकरून तो मी नंतर प्रेस केल्याच्या नंतर कट करणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व पार्ट मी ठेवून घेणार आहे. आणि या साईडला ठेवायचे आहे आपल्याला बाही. इथे आता मी इथे काय करणार आहे, हे अगोदर कट करून घेणार आहे पूर्ण. याच्या मी डिझाईनचे गळे काढणार आहे, त्याच्यामुळे मी नंतर टिच करताना गळ्याची जी डिझाईन कट करणार आहे. तर याची लेस नंतर मी जॉईंट करणार आहे. तर अशा पद्धतीने हे मी पाहू शकता, त्याला खूप म्हणजे अशा खूप चुना पडलेल्या आहेत. याला प्रेस करूनच नंतर यूज करणार आहे. तर इतकं सोपं झालेलं आहे मैत्रिणींनो तुमचं काम जे आहे ते. माझ्यासारखं तुम्हीही अशाच पद्धतीने कस्टमरची कामे असो किंवा तुमचं स्वतःचं ब्लाऊज असो, अगदी 1 तासात तुम्ही 1 तासाच्या आत म्हणजे 15-20 मिनिटात तुम्ही कट करून घेऊ शकतात. आणि अर्धा किंवा पाऊण तास या पद्धतीत तुम्ही ब्लाऊज जे आहे ती शिवून घेऊ शकतात. डिझाईन असेल तर वेळ लागतो, पण साधा सिंपल ब्लाऊज करायचा असेल तुम्हाला तर मला तर पाऊण तास जो आहे तो लागत असतो. तुम्हाला 1 तास लागत असेल, 2 तास लागत असेल, तुमच्यावर डिपेंड आहे कशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करतात ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने कस्टमरच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊज पॅटर्न जे आहे ते कशा पद्धतीने यूज करायचे आहे ते मी सांगितलेलं आहे. अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप करायचा नाही. जेणेकरून स्किप केलं की तुम्हाला भरपूर सारे माहिती मिळत नसते, त्याच्यामुळे स्किप करायचा नाहीये. आणि हाच व्हिडिओ पाहायचा नाही, तुम्ही माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर सर्व काही तुम्हाला व्हिडिओ जे आहे ती मिळून जाणार आहे. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केलं की माझे सर्व काही व्हिडिओ जे आहेत भरपूर सारे तुम्हाला साईजनुसार पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचे आहे हे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. ते व्हिडिओ नंतर पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता. चला मैत्रिणींनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.